मी निमेश वेद, कनकसिंह गोकुलदास या फर्मचा सध्या चालक मालक. गुळाचा व्यवसायाला या दिवाळी पाडव्याला 123 वर्ष पूर्ण होत आहेत. 123 वर्षापूर्वीपासून आमचा व्यवसाय सुरू आहे आणि माझ्या आजोबांनी व्यवसाय सुरू केलेला तिसरी पिढी मी आता कार्यरत आहे. बाकीच्या वक्त्यांनी किंवा गुळ उत्पादकांनी आडत्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर कोल्हापूर मार्केट यार्ड हे वैभव होतं आणि मला माहीत आहे तोपर्यंत बाहेर हेडिंग कोल्हापूर श्री शाहू गुळ मार्केट यार्ड होतं. त्यातलं गुळ हा शब्द वगळला गेला आणि आता फक्त शाहू मार्केट यार्ड आहे. हे मला माहीत होतं की शाहू गुळ मार्केट यार्ड असंच त्याचं नाव होतं. बाहेर रेल्वे स्टेशन आहे ते गुळ मार्केट यार्ड म्हणूनच त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे, अजून पण आहे. गुळ मार्केट यार्ड असं त्या स्टेशनचं नाव आहे जिथं फक्त गुड्सच्या वॅगन आल्या जातात. का गुळ हा शब्द वगळला गेला, का गुळ शब्द वगळून बाकीच्या लोकांनी अतिक्रमण केलं ह्याचा विचार करूया. आणि आलेले तज्ज्ञ गुळ उत्पादक आहेत, त्यांना सगळं माहीत आहे. म्हणजे त्यांनी 10 वर्षापूर्वीचं पण पाहिलं आहे, आत्ताचं पण पाहत आहेत, इथं पुढं पण पाहतील. त्यांनी पण ह्यातून काहीतरी बोध घ्यावा. माझं तर म्हणणं अगदी वैयक्तिक म्हणायचं जर हा व्यवसाय वाचवायचा असेल तर बिगर हंगामी गुळ काढू नये. काय शॉर्टेज होती ती होऊ दे, काय कर्नाटकचे लोक करतात ते करू देत. फक्त पैसे मिळवण्यासाठी करायचं असेल तर करावं. आपल्याला आपण स्वतः वाचायचं असेल तर हे करावं लागेल की पहिल्यांदा बिगर हंगामी गुळ काढून, जर बिगर हंगामाचा गुळ निघत असेल तर खाद्य रूपात तो निघावा, म्हणजे खाण्यासारखा तो असावा. आम्हालाही माहीत आहे कसा गुळ होतो, त्यांनाही माहीत आहे. फक्त डिमांड आहे म्हणून सप्लाय ते कोणीही करणार, मीही करणार. मला जर डिमांड आली की नाही मला गुळ पाठवा तर मला ह्यांना सांगून काढावाच लागेल. पण तो हंगाम नसलेल्या गुळाची प्रत आणि हंगामात थंडीच्या दिवसात गुळा निघालेला गुळ जो जाधवसाहेब कलिकते साहेब काढत होते, त्यात फरक आहे. त्यासाठी जरूर विचार करावा.